नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल. मी राधिका जाधव राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वर आपलं मनपूर्वक स्वागत करते. आकुर्डी ते पुणे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने घेतलाय पुढील प्रवासाचा मार्ग. तुकोबारायांच्या पालखीचा पुण्याकडे प्रस्थान सोहळा आज मोठ्या भक्तिभावात पार पडत आहे. वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात आकुर्डी मधून तुकोबारायांची पालखी पुण्याकडे प्रस्थान करत आहे. लाखो वारकरी पायी चालत विठ्ठल नामात रंगून हा पवित्र सोहळा अनुभवत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आणि त्या मार्गावरील भागात वाहतूक कोंडी होऊ शकते. पिंपरी चिंचवड आणि पुणे वाहतूक पोलीस विभागाकडून विशेष वाहतूक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रस्थान मार्ग आकुर्डी, निगडी, चिंचवड, दापोडी, खडकी, शिवाजीनगर, भिडेवाडा, पुणे असे आहे. नागरिकांना विनंती आहे की या मार्गावर अनावश्यक प्रवास टाळावा. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तुकोबारायांची पालखी म्हणजे महाराष्ट्राचा आध्यात्मिक श्वास. लाखो वारकरी त्या विठुरायाच्या ओढीने वाटचाल करत आहेत. वय, जात, धर्म, आर्थिक स्तर बाजूला ठेवून माऊलीच्या दर्शनासाठी ही एकतेची चढती वारी आहे. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीनं आम्ही सर्व वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि विठुरायाच्या कृपेने सर्वांचं आयुष्य आनंदमय हो हीच प्रार्थना. जय हरी विठ्ठल, जय तुकोबाराय. मी राधिका जाधव राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून पुन्हा भेटूच तुमच्या बातमीसाठी तुमच्याच आवाजात.